जर बनवल्या तर समोरच्या संघाविरुद्ध तो दबाव असतो. जयहनुमान तळेपाडा विपक्ष, जयहनुमान तळेपाडा विपक्ष आपण पाहतोय जोगेश्वरी माता आवास या दोन संघांमध्ये चालू असलेला आजच्या रणनीतीला शेवटचा सामना, शेवटची मॅच, शेवटची लढत. चला मॅच चालू करून घ्या. शेवटची मॅच आहे आणि शेवटच्या मॅचकडे आपण वळतोय. सलामीची जोडी मैदानावरती दाखल आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलंय. काही क्षेत्ररक्षक गोलंदाजाला सल्ला देतील काही कशा रीतीने इथे गोलंदाजी करायची, कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी करायची. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी आपण पाहतोय अविनाश यांना मात्र आमंत्रित केलं. अविनाश यांच्या खांद्यावरती षटक सोपवलंय. ओव्हर नंबर आपण पाहतोय पहिलं आणि पहिलं षटक त्यांच्या खांद्यावरती सोपवलं जात आहे. नेहमीप्रमाणे त्यांना बॉलिंग ट्रॅकवरती इथे आमंत्रित केलंय. हे पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये ही संधी आहे बॅटरकडे दाबा बनवण्याची. समोर स्ट्राईक एंडवरती अभिषेक आहे, इन्फॉर्म बॅटर आहे. या स्पर्धेमध्ये त्याची बॅट बोलली आहे. पहिल्या मॅचमध्ये, दुसऱ्या मॅचमध्ये थोडंसं कमी राहिला, परंतु या मॅचमध्ये आता बॅट बोलावी लागेल. जर ती बोलली नाही तर धावा थांबू शकतात. ओमकार तर धावा बनवतोय, परंतु त्याला साथ देणं गरजेचं आहे. पहिला बॉल या षटकातील आपण पाहतोय. पहिलाच बॉल स्क्वेअर कट करायचा होता. इथे मात्र आपण पाहतोय पडल्यानंतर बाहेर निघाला आहे बॉल. सरळ विकेट कीपरकडे डॉट बॉलच्या सहाय्याने या मॅचला पहिल्या सत्राला सुरुवात केली जाते. असं नेहमी म्हणतात की सुरुवात चांगली असेल तर शेवट गोड होत असतो. आता इथे सुरुवात गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगली केली जाते. योग्य टप्प्यावरती बॉल हाताळलाय. डॉट बॉल इथे मात्र पडला आणि डॉट बॉलच्या सहाय्याने सुरुवात नक्कीच जयहनुमान तळेपाडा या संघाने केली आहे. 10 मिनिटांमध्ये ती 2 षटका हाताळायची आहे, त्याची सुद्धा नोंद घ्या. आणि या व्यर्थ टाइम तुमचा मोजला जातोय त्यामध्ये. यावेळचा बॉल स्क्वेअर कट मारलाय, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, 2 बाउन्स, ओ दी बाउंड रोप निघून जाईल, चौकार, 4 धावा. चार आल्यात. पहिल्या बॉलवरती धाव नव्हती, परंतु दुसऱ्या बॉलवरती या चौकार आलाय. 4च्या साहाय्याने धावसंख्येला इथे मात्र आपण जर पाहिलं तर आलेख प्राप्त झालाय. अकाउंट ओपन केलंय. 4 धावा धावफलकावरती. यावेळचा आणखीन एक क्लासिकल स्ट्रोक आणि बॅटने बैठक स्ट्रोक खेळत असताना पॅडल स्वीप मारलाय आणि या स्वीपच्या साहाय्याने आणखीन एक चौकार आलाय. 8 धावा पूर्वी आपण जर पाहिला तर या 2 चौकाराच्या साहाय्याने धावफलकावरती लागल्यात. पहिला बॉल जरी तू डॉट टाकला असेल, उर्वरित चेंडूंवरती अभिषेक नावाचा बॅटर मैदानावरती आहे, हे मात्र अभिषेक सांगतोय. लगातारच्या 2 बॉलवरती 2 चौकार आलेत. धावसंख्या 8. यावेळचा बॉल आता स्क्वेअर कट मारायचा होता, परंतु प्रयत्न फसलाय. इकडे डॉट बॉल चाललाय. डॉट 4 डॉट ही सध्याची परिस्थिती 4 बॉलमध्ये आपण पाहतोय. इथे दोन्ही संघांची आहे. एकाने धावा खर्च केल्यात, एक धावा बनवतोय. एकाला धावा बनवायच्यात, एकाला धावा रोखायच्यात. दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा तेच गुणसत्र आहे, परंतु इथे या पहिल्या सत्रामध्ये जो धावा बनवेल ना जास्त, तिथे त्याच्याकडे मोस्ट ऑप्शन राहील. यावेळचा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस, एव्हरी ड्रॉप कॅच आउट ऑफ द टुर्नामेंट. पकडा झेल जिंका खेळ असं नेहमी म्हटलं जातं. आता इथे कॅच ड्रॉप झाली आणि जीवदान आपण पाहतोय अभिषेक याला नक्की दिलंय.
आउट करण्याची संधी होती, परंतु आता गोलंदाज करेल तर करेल काय हा प्रश्नचिन्ह सुद्धा पडू शकतो इकडे, कारण क्षेत्ररक्षकांची साथ नाहीये, त्यामुळे झेल सुटला. धावसंख्या 9 वरती पोहोचली आहे. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. ओव्हर नंबर फर्स्ट, शेवटचा बॉल या षटकातील इथे मार्गस्थ आहे. यावेळचा बॉल आपण पाहतोय पडल्यानंतर विकेट किपर कडे चालला. आणखीन एक आपण पाहतोय डॉट बॉल. षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 3 चेंडू निर्धाव टाकत असताना मागच्या 3 चेंडूंमध्ये 9 धावा खर्च केल्यात आणि आता येणारं दुसरं षटक आहे. दुसऱ्या षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील, टार्गेट किती सेट केलं जाईल आणि ते सेट टार्गेट सेफ असेल का हा प्रश्नचिन्ह सुद्धा आता येणाऱ्या 2 षटकांमध्ये आपल्याला पाहायला भेटेल आणि त्या प्रश्नचिन्हाचं उत्तर दुसऱ्या सत्रामध्ये नक्की आपल्याला पाहायला भेटेल. त्यामुळे दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती नितेश याला मात्र आमंत्रित केलं जातं. निकेश यांच्या खांद्यावरती हे षटक सोपवलं. निकेश आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर सेकंड आहे, जिथे विलेज एंड कडनं हे षटक हाताळलं जातं. या अगोदर ती पावलन एंड कडनं षटक हाताळलं जात होतं आणि आता इकडे मात्र आपण पाहतो पुन्हा एकदा निकेशवरती भरोसा दाखवलाय. परंतु त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर जर तरला हे क्रिकेटमध्ये जास्त प्राधान्य दिलं जात नसतं, परंतु आता यावेळी आपण जर पाहिलं ना तर इथे हे षटक महत्त्वाचं. पहिल्या षटकामध्ये 9 वाल्यात 1 विकेट घेण्याची संधी होती, परंतु तिथे कॅच ड्रॉप झाली होती. शेवटचा बॉल डॉट आला होता. आता दुसरं षटक इथे मात्र मार्गस्थ आहे. पहिला बॉल या षटकातील, पहिलाच बॉल आकुटप्पाचा, त्याला मात्र स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरवरती तैनात आहे आणि तिथे सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 10च्या घरात पोहोचली आहे. जयनमान थळेपाडा हा संघ प्रथमतः गोलंदाजी करतोय आणि धावा रोखण्याचा प्रयत्न सुद्धा करतोय, जिथे 10 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. यावेळचा बॉल इथे मात्र हवेत खेळला होता. दोन्ही ट्रेन एकाच बाजूला आणि आता हा अपघात होता वाचला. या बॉलवरती आपण पाहतोय इथे सिंगल, जरूर चिकी सिंगल, चोरटी सिंगल, रिस्की सिंगल, धोक्याची सिंगल इथे मात्र कंप्लीट झाली आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 11 वरती पोहोचली आहे. 11 रन्स ऑन स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल. यावेळचा बॉल आता हवेत आहे. क्षेत्ररक्षक जरूर तिथे पोहोचला असता, परंतु गोलंदाजाचा कॉल, त्याने दिलेली साथ इथे मात्र आता ती अपयशी ठरली. पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालाय. लगातारच्या 2-3 बॉलवरती एक सिंगल आली आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, दुसऱ्या बॉलवरती कॅचची संधी होती, तिथे सिंगल आली. तिसऱ्या बॉलवरती सुद्धा कॅचची संधी होती, तिथे सुद्धा सिंगल आली आहे. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर जाऊन पोहोचल्यात 12च्या घरात. 12 धावा आतापर्यंत धावफलकावरती. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. आता इथे मात्र झेल पकडलाय. फलंदाज क्रमांक पहिला ओमकार राणेचा खेळ इथे मात्र संपलाय. पहिला मैदानाच्या माघारी परततोय. ओमकारला मैदानाच्या बाहेरचा रस्ता, तर नवीन बॅटर आता अमोल मैदानावरती दाखल होतोय. पहिल्या 3 बॉलवरती एक सिंगल, त्यानंतर आपण पाहतोय विकेट आली आहे. प्रयत्न धावसंख्येसाठी झगडावं लागतंय आणि झगडत असताना इथे मात्र आपण पाहतोय विकेट आली आहे. 12ला 1 ही सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. या षटकातील 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला. उर्वरित 2 बॉल अजूनही येणं बाकी आहेत या षटकातील, म्हणजे अजूनही 8 बॉलचा खेळ इथे मात्र बाकी आहे. 8 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा बनवणं गरजेचं आहे. अमोल नवीन लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक एंडवरती. चला वेळ दौडू नका, आपल्याला विनंती करेन. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न, चेंडू आपण पाहतो विकेट किपर कडे चाललाय. लगातारचा हा आणखीन एक चांगला बॉल. 5वा बॉल आपण पाहतो इथे योग्य टप्प्यावरती पडलाय. 12 झाल्या धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 9 होत्या. या षटकामध्ये 5 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्या. शेवटचा बॉल आहे या षटकातील. शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा निकेश बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होता. यावेळचा आणखीन एक बॉल पडल्यानंतर शरीरावरती लागलाय आणि आता या बॉलवरती फलंदाजांना रोखून ठेवलंय.
फलंदाज बाद होतोय या चेंडूवरती. अमोलला सुद्धा मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. पडल्यानंतर चेंडू हेल्मेट वरती अगदी आपण जर पाहिलं तर चेहऱ्याच्या आसपास जाऊन लागला होता आणि त्यानंतर इथे आणखीन एक बॅटर परतला. शेवटचं षटक येणं बाकी आहे. 12 बॉलमध्ये आतापर्यंत 12 झाल्यात. पहिल्या षटकामध्ये 9 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा आल्यात. 3 धावा देत असताना 2 विकेट सुद्धा इथे या षटकामध्ये आलेत. एक फलंदाज रनआउट स्वरूपात, एक फलंदाज कॅचआउट स्वरूपात असे 2 बॅटर माघारी परतलेत. नवीन बॅटर ओमकार मैदानावरती येतोय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती विनय याला मात्र आमंत्रित केलंय. विनयच्या खांद्यावरती हे षटक सोपवलं जात आहे. आता हे षटक कशा रीतीने हाताळलं जाणार, कोणत्या टप्प्यावरती हाताळलं जाणार, फलंदाजांना रोखून धरलं जाणार का, हा प्रश्नचिन्ह घेऊन हे षटक आलाय. कारण शेवटचं षटक आहे, 12 झाल्यात धावफलकावरती. आता विनयचं एकच काम आहे, ते म्हणजे धावा रोखायचंच आहे. कारण जर धावा या षटकामध्ये जास्त आल्या तर मग आगेकूच करेल तो म्हणजे संघ जोगेश्वरी माता आवाज. पहिला बॉल ऑन साइड वरती, प्रहार चांगला आहे. फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका, रिस्क घेत असताना मारलाय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने षटकार. षटकार. चोवीस धावा धावफलकावरती लागल्या. 24 लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार इथे मात्र ठोकलेत बॅटर अभिषेकने. पहिला मॅच पासून तो चांगला खेळला आणि आता शेवटची मॅच आहे, त्याला माहित आहे की इकडे धावा बनवायच्याच आहेत. त्यामुळे आता जिथे 2 बॅटर महत्त्वपूर्ण बाद झालेत, आता ती कसर इकडे मात्र भरून काढायची आणि त्याचमुळे तो बॅटिंग करतोय. लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार मारले, 24 झाल्यात. यावेळी बॅटची एज घेतली होती परंतु आता इथे कॅच होऊ शकलेली नाहीये. ऋतिक प्रयत्न तर जरूर करत होता परंतु त्या प्रयत्नांना अपयश आलंय. डॉट बॉल इथे मात्र जाईल. धावसंख्या धावफलकावरती जर लक्ष टाकलं तर जाऊन पोहोचली आहे 24च्या घरात. 24ला 2 ही सध्याची परिस्थिती आहे. धाबा बनवण्याचा प्रयत्न अभिषेक करतोय. मागच्या बॉलवरती स्क्वेअर कट मारायचं होतं. अगदी आपण जर पाहिलं तर बॅकवर्ड पॉईंट आणि शॉर्ट थर्ड मॅनमध्ये भला मोठा गॅप होता. त्या गॅपमधून चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न परंतु आता डॉट बॉल चालला. येणारे 3 बॉल अजूनही या पहिल्या पूर्वार्धामधील बाकी आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज चेंडू घेऊन सज्ज झाला. आखूड टप्प्याचा बॉल ऑन साइड वरती आणखीन एक अभिषेक पाटीलचा हा प्रहार येतोय. षटकार. 30 धावा धावफलकावरती या षटकाराच्या साहाय्याने. धावसंख्या 30. 3 षटकार आलेत या ओव्हरमध्ये. षटकात येईल. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 4 बॉलचा खेळ इथे मात्र संपला. 4 बॉलमध्ये 3 षटकार आलेत, 1 बॉल डॉट आला. बघा एक कॅच काय सुटली. पुन्हा एकदा अभिषेकने स्वतःला सिद्ध करत असताना तिसरा षटकार ठोकला. 2 चौकार, 3 षटकार.
26 धावा 28 धावा माफ करा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आल्यात. या वेळचा आणखीन एक बॉल ऑन साइड वरती गॅप सिलेक्शन गाळलेल्या जागा भरा. आणखीन एक बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. मिळतील धावा 4 चौकार. एक बॉल आहे अजूनही या षटकातील. धावसंख्या आपण पाहतो 4 ने पुढे सरकली आहे. 34 वरती पोहोचते धावफलक 34. तर शेवटच्या बॉल मध्ये किती धावा येतील? 34 तर झाल्यात. 12 बॉल मध्ये 12 होत्या या षटकामध्ये. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 22 आल्यात आणि त्यामुळे 34 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा विनय यावेळी चेंडू घेऊन सज्ज होतोय. या षटकामध्ये 3 षटकार आलेत, 1 चौकार आलाय. 22 धावा तर आतापर्यंत अवघ्या 5 बॉल वरती आल्यात. शेवटचा बॉल पुन्हा एकदा इथे हवेत फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. कॅच ड्रॉप कॅच ड्रॉप कॅच ड्रॉप आणि त्यानंतर आता इथे 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज रनआउट स्वरूपात बाद होईल. धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतो या 2च्या सहाय्याने 36 होत्या. जिंकण्यासाठी आता गरज आहे येणारे 18 बॉल 37 धावसंख्येची. ती म्हणजेच जय हनुमान थळेपाडा अ या संघाला 36 झाल्यात, 37 बनवायच्या आहेत. आता दुसऱ्या सत्रामध्ये 37 धावा बनवल्या जातील का या ऐकवण्यासाठी घेऊन चालतोय माझे साथी समालोचक निनाद कदम यांच्याकडे. ओव्हर टू यू. धन्यवाद सुयश. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला, जिथे पहिल्या इनिंगमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना जोगेश्वरी तावा संघाने धावसंख्या लावली ती म्हणजेच 36 धावा. विजयासाठी 37 धावांचं आव्हान ठेवलंय जयनमान थळेपाडा या संघासमोर. चला, जयनमान थळेपाडा संघ आपल्या सलवरांची जोडी आपले ओपनर बॅटर्स लगेच आपण मैदानात पाठवायचे. 18 चेंडूमध्ये 37 धावा ही इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. सेल्वरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच विनय आणि ऋतिकची एक यशस्वी सेल्वरांची जोडी. यंदाच्या हंगामात या जोडीने प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे आणि तीच यशस्वी जोडी आपण पाहतोय ओपनरच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज ओमकार सुधाकर राणे. विघ्नहर्ता लोकसेवा क्रीडा मंडळ झिराटपाडा आयोजित ही भव्य दिव्य डे नाईट क्रिकेटची स्पर्धा आजच्या या नाईटमधील फर्स्ट नाईटमधील आपण पाहतोय अंतिम सामना. या स्पर्धेतील पहिला क्वार्टर फायनल म्हणजेच उपांत्यपूर्व फेरीचा सामना आपण पाहतोय. फर्स्ट क्वार्टर फायनल इन दिस टुर्नामेंट. इथे आपण पाहतोय जोगेश्वरी माता आवाज संघाने पहिल्या इनिंगमध्ये 36 धावा जमवल्यात. म्हणजे प्रतिषेधक विचार केला तर 12च्या सेशन धावसंख्या जमवल्या. जिथे एक आकर्षक खेळी आपण पाहिली ती म्हणजेच अभिषेक अजित पाटील याची. आता पाहूया कशा प्रकारे धावसंख्या डिफेंड केली जाते की ही धावसंख्या पार करत अंतिम 4 मध्ये म्हणजेच बक्षीस पात्र फेरीमध्ये आपलं स्थान निश्चित केलं जात आहे. विजेता संघ टॉप 4 मध्ये जाणारा पहिला संघ असेल. दोन्ही संघांना माझ्या समान शुभेच्छा. व या मैदानाकडे जिथे पहिलं षटक हाताळण्यासाठी ओमकार सुधाकर राणे सज्ज झालाय. विनय आपण पाहतोय
स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू वेगवान. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला आश्चर्यचकित केलंय. पहिल्या चेंडूवरती फलंदाज विनयला इथे बीट केलं जात आहे. मागील सामन्यात जयन्मंत रेबड संघासाठी पंच आपण वाईट साठी इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. नो साठी माफ करा. ओव्हर दी वेस्टचा चेंडू आहे का हे चेक करायचंय. तिसऱ्या पंचांकडे इथे मागणी केली गेलेली आहे. ओव्हर दी वेस्टचा चेंडू आहे. पंचांचा इशारा येतोय तो म्हणजेच नोचा. फ्रीची सुवर्ण संधी आहे आणि या चेंडूवरती फ्रीच्या चेंडूवरती एक धमाकेदार हिट. षटकार डीजे. नक्कीच
एकूण 17 धावा. 17 म्हणजे खतरा म्हटलं जातं, मात्र कोणासाठी हे पाहायचंय, फलंदाजासाठी की गोलंदाजासाठी. 17 धावा जमवल्या गेल्यात आणि 37 धावांचा टार्गेट आहे, म्हणजे अजूनही 20 धावा दूर लक्ष्यापासून, विजयापासून जयमान थेपड हा संघ. 5 चेंडू झालेले आहेत या षटकातील येणारा, पॉवर षटकात येणारा अंतिम चेंडू. ओमकारची गोलंदाजी इथे मात्र यशस्वी होत नाहीये. चांगली गोलंदाजी म्हणता येणार नाही या षटकात. धावा खर्च होत आहेत. चांगली सुरुवात विनयची आणि जयमान थेपड या संघाची. येथे चेंडूला भिरकावलंय, चेंडूला दिशा दाखवले, वाडिश लॉंगनची मार्चच्या बाहेर येतोय. बिग हिट षटकार. या षटकाने पहिल्याच षटकात आपण पाहिलं तब्बल 23 धावा फटकावल्या गेल्यात. म्हणजे जसं मी म्हटलं आपल्या षटकात 24 धावा खर्च केल्या होत्या. इथे मात्र फलंदाजीमध्ये त्या धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातोय, तो म्हणजेच विनय या फलंदाजाकडून. दोन षटक बाकी आहेत, 2 षटक 12 चेंडू आणि विजयासाठी आपण विचार केला आवश्यकता आहे ती म्हणजेच 14 धावांची. 37 धावांचं लक्ष्य आहे. 12 चेंडू 14 धावा. इथे गोलंदाजीमध्ये कमबॅक केलं जाणार का? गोलंदाजीसाठी अनुभवी गोलंदाज रणजित रोगे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर स्ट्राईक वरती ऋतिक. पाहूया या षटकात पुन्हा एकदा फटकेबाजी केली जाणार का? या सामन्याचा निकाल लावण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल फलंदाजीकडे संघाकडून, मात्र त्यांना रोखलं जाणार का? कारण आपण पाहिलं तर एक असा गोलंदाज त्यांच्या समोर आहे ज्या गोलंदाजाकडे क्षमता आहे धावा रोखण्याची, कंजूस षटक हाताळण्याची, नेहमी त्याने किमया साध्य केलेली आहे. असा रणजित रोगेश आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलेले आहेत. 12 चेंडू 14 धावा हे इक्वेशन धावांचं समीकरण आहे. महत्वपूर्ण षटक या सामन्यातील रणजित रोगेश सर आपण पाहतोय पहिला चेंडू घेऊन पुढे सरसा, चेंडूला भिरकावलाय, चेंडूला दिशा दाखवले, लॉंग ऑनच्या बाहेर चेंडू जातोय. 6 धावांसाठी बिग हिट षटकार. या षटकारने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 29 धावा. विजयासाठी आता 11 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. बदल आहे त्याचा वापर केला जातोय, फुटवर्कचा वापर केला जातोय, स्टेप आउट होऊन चेंडूला भिरकावलं जातंय आणि षटकारने आपण पाहतोय ऋतिकने आपल्या खेळीला सुरुवात केली. 11 चेंडू आणि 8 धावा असं इक्वेशन असताना इथून कमबॅक केलं जाणार की सहजासहजी सामना जिंकला जाणार? जयमान थेपड या संघाकडून हे पाहायचंय. बॅटच्या आतीकडे घेत चेंडू पण पाहतोय, चेंडू जातोय बिहाइंड विकेट. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल, फेक होते, 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. आता मात्र 10 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 6 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या 31 झालेली आहे. 10 चेंडू आणि 6 धावा. इथे विनिंग स्ट्रोक षटकारच्या बाबतीत लागवला जाणार का? षटकार लागून सामन्याचा निकाल स्पष्ट केला जाणार का? की इथे विकेट प्राप्त करत आपल्या संघासाठी पुन्हा एकदा संधी निर्माण केली जाणार गोलंदाजाकडून? या चेंडूवरती धाव नक्कीच प्राप्त होणार नाहीये. 9 चेंडू आणि 6 धावा. पाहायला गेलं तर सामना जवळपास आपण पाहतोय फलंदाजी करण्यास संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय. इथूनही कमबॅक होऊ शकतं जर अचूक आणि कंजूस गोलंदाजी झाली तर. मात्र या मैदानात धावा रोखणं तितकंच सोपं देखील नाहीये. आणि इथे आपण पाहतोय ऋतिकच्या बातम्याला मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत, झेल टिपला जातोय आणि फलंदाज ऋतिकच्या खेळीचा अंत होतोय. फर्स्ट विकेट गोज डाऊन. पहिला क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय. मात्र आपण पाहिलं तर चांगली स्टार्ट, चांगली सुरुवात करत दोन्ही फलंदाजांनी चांगल्या धावा जमवल्या. संघाला विजयाच्या दिशेने ते घेऊन गेलेत. आठ चेंडू विजयासाठी 6 धावांची आवश्यकता असताना डावखुऱ्याचा फलंदाज अनिकेत पेडू आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलाय.
8 चेंडू 6 धावांची आवश्यकता असताना न्यू बॅटरला इथे विकेटची संभाव्यता. बॅक टू बॅक दुसरा झटका. सलग 2 विकेट प्राप्त करत थोडासा डिस्टन्स निर्माण केलं जातं, थोडंसं अंतर निर्माण केलं जातं या सामन्यात असं म्हणावं लागेल गोलंदाजाकडून. आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज. 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. सात चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. अंतिम षटकात सामना गेला तर काही रंगत निर्माण होऊ शकते, कारण क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये या गोष्टी घडताना आपण बराच वेळा पाहिलंय. क्रिकेटमध्ये आपण जराही लेझी होऊ शकत नाही, कारण जेव्हा जेव्हा आपण क्रिकेटमध्ये सामन्यादरम्यान लेझी होता त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघ उचलतो. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल केला जातो. न्यू बॅटर समीर पेडवी आपण पाहतोय फलंदाजीसाठी. हॅट्रिक बॉल घेऊन गोलंदाज रणजित रोगेसर. 7 चेंडू 6 धावा. इक्वेशनवर पाहिलं पहिल्या षटकात जर 23 धावा आल्या नसत्या तर कदाचित चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळालं असतं. मात्र अजूनही या सामन्यात ड्रायव्हिंग सीट आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे जर्मन तळपडा संघ. येथे मिस्टॅम सोकळे चेंडू हवेत. झेल होत नाहीये. झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला मात्र चेंडू दूरवर राहिला. 2 धावा मिळत आहेत. आता मात्र अंतिम षटक. 6 चेंडू. विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. अंतिम षटकासाठी पाहूया कोणता गोलंदाज नियुक्त केला जात आहे. अंतिम षटक हाताळणारा गोलंदाज या सामन्यामध्ये एक अनोखं षटक इथे पूर्ण करणार का. गोलंदाजीसाठी येतो गोलंदाज अभिषेक अजित पाटील. स्ट्राईक वरती फलंदाज विनय, ज्याने पहिल्या षटकात षटकारांची आतिषबाजी करून दाखवली. अभिषेक पाटील सज्ज झालेला आहे. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता जर्मन तळपडा संघाला सामना जिंकण्यासाठी. आणि पहिल्या चेंडूवरती लगावलेला स्ट्रोक, विनिंग स्ट्रोक, विजयी फटका आणि हा सामना जिंकलाय. आणि विघ्नहर्ता लोकसेवा क्रीडा मंडळ जिरळपाडा आयोजित स्पर्धेमधील आपण पाहतोय टॉप 4 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरतोय तो म्हणजेच जर्मन तळपडा हा संघ. अभिनंदन, वेल डन, वेल प्लेड. तर हार्ड लक म्हणून मिळते म्हणजेच जोगेश्वरी आवाज संघासाठी चांगला खेळ त्यांनी केला मात्र तिसऱ्या फेरीत त्यांना पराभवाला समोर जावं लागलं आणि महत्त्वपूर्ण लढतीमध्ये त्यांना इथे त्यांच्या संघाला इथे थांबावं लागेल. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी